सराव संच 12, ठीक आहे। 7वीचा सराव संच 12 आहे, ठीक आहे। याच्यामध्ये आपल्याला काय आहे की मसावी आपण कालच्या भागात मसावी पाहिलेली आहे। मला असं वाटतं आपण उभ्या पद्धतीत केली होती। या ठिकाणी संख्या दिली आहे 144 व 252। मग आपण काय केलंय 252 भागीला घेतलं 144 वगैरे एवढं काही भागणार नाही म्हणून 144 144 घेतला आपण, ठीक आहे। 144 मग या ठिकाणी वजाबाकी केली, इथं किती घेतले, इथं 12तून 4 गेले, 8 वरले इथं 5 5 गेलं 0, या 2तून 1 गेला, खाली उरला 1। आता याच्यामध्ये काय आहे, या भागाकार पद्धतीमध्ये काय करायचंय, थोडस ढकली हे झाड तू पुढे होय, नंतर मी मागं होतो, आता मी मागं होतो तू पुढे होय, आता तू मला भाग दे, आता मी तुला भाग देईल, तू मला भाग दे, मी तुला भाग देईल, असं कार्य करायचं भागाकार पद्धतीमध्ये। अगोदर आपण काय केलं, या संख्येला भाग दिला होता, म्हणजे या संख्येला भाग दिला, आता तिच्यातली जी उरली त्या संख्येला जिनं भाग दिलं तिनं भागायचे। आपण हिनं भागलं होतं, हिनं भागलं या संख्येला, आता त्यातून एवढं उरलंय, आता ही म्हणती माझं बाकी राहिले, माझं डाव आहे, ती म्हणते लापाची माझे डाव आहे, मग ही म्हणती मला भाग, मग याच्यातलं जे उरलेलं आहे जे या उरल्याने पुन्हा याला भागायचंय, उरलेलं पुढच्या संख्येला भागलं आपण। मग या ठिकाणी कळतंय का मी काय म्हणतोय ते, अगोदर मोठ्या संख्येला लहान संख्येने आपण भागितलं, ओके। भागितल्यानंतर जी उरलेली संख्या आहे त्या उरलेल्या संख्येनं अगोदर ज्या संख्येनं भागलं होतं त्या संख्येला त्या उरलेल्या संख्येनं भागायचंय, म्हणून मग आपण 144 घेतली इथं। मग 108 108 वजाबाकी केली तर वजाबाकी येते 36, बरोबर आहे। आता पुन्हा 108 काय म्हणतंय, 108 काय म्हणतंय, अरे मग बारी आली, मग ते म्हणतात मला भागा, मला चाल द्या, मग त्याला काय केलं 108 भागिले जे उरलेले 36 होते या 36 ने भागलं, मग 36 त्रिक झालं 108, ठीक आहे। 36 त्रिक 108, खाली 0 उरलं, मग जेव्हा जे 0 उरतो आणि तिचा जो काही भाजक असतो तो भाजक त्या संख्येचा काय असतो, या पद्धतीने अगोदर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं, उरलेली जी संख्या असेल त्या संख्येने अगोदर ज्या संख्येला भागलेला आहे, ज्या संख्येने भागलेले आहे त्या भागलेल्या संख्येला भाग द्यायचा आहे। हीच प्रक्रिया कंटिन्यू सतत करत राहिल्यानंतर शेवटी 0 उतरल्यानंतर शेवटच्याला जो भाजक असेल तो भाजक त्या संख्येचा मसावी। आपण त्यातलंच एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे बघा, 275 व 225 मग या ठिकाणी सुद्धा आपण मोठ्या संख्येला लहान संख्येने काय करतोय, भागतोय। मग या ठिकाणी आपण काय केलंय 525 भागीला 275, याच्यामध्ये फक्त खास काय आहे, याच्यामध्ये राजासारखा मुकुट जो आहे तो या ठिकाणी घालून टाकायचा असतो, किंवा तुम्ही हत्तीसारखं तुम्ही काही करू शकता, तो भाग वेगळा आहे, ठीक आहे। चला काय अडचण नाही, ठीक आहे, मजाक म्हणून झालं। तर या ठिकाणी असं आहे, ओके। तर मग या ठिकाणी 275 घेतलं, 5 गेलं 0, 12तून 7 गेले, खाली उरले 5, इथं 3 झाले, 3तून 5तून 3 गेले, खाली उरले 2, ओके। मग आता पुन्हा हे काय म्हणते, बाबा मी तर भागून झालं, आता मला भाग द्या रे, मग यातलं भाग देऊन झालं, त्यातलं जे उरलेलं जो भाग आहे त्या भागाने मग या ठिकाणी 275 इथं भागितल्यानंतर मग 250 खाली उरलं या ठिकाणी 25, मग पुन्हा 250 काय म्हणते, अरे मला भाग द्या ना, म्हणून उरलेले जे काही 250 ज्यानं भागितलं होतं ती इथं घेतले, मग उरलेले 25 10 250 असं आलेलं आहे, खाली 0 उरलेले, त्यामुळे ज्या संख्येने भागलं होतं ती उरलेली संख्या भाजक होता जो त्या भाजक म्हणजे त्या संख्येचा काय असतो, मसावी। अशा प्रकारे या ठिकाणी सराव संचामध्ये जे आहे तर 12व सराव संचामध्ये तुम्ही 1 आणि 2 मधले जे लसावी मसावी गुणाकार पद्धतीची, उभी आडी पद्धतीची, भागाकार पद्धतीची या सगळ्या मसावी तुम्ही करून आणायच्या, ओके।